तर कंत्राटामध्ये टक्केवारी घेतली जात असल्याने रस्त्यांची कामं रखडली आहेत असा आरोपही राज ठाकरेंनी केला। मुंबई गोवा महामार्गाच्या स्थितीवर राज ठाकरेंनी हे भाष्य केलं। दरम्यान महामार्गाच्या कामात कमिशन खाल्लं जातं, एवढं कमिशन घेतल्यावर कंत्राटदार रस्त्यावर मातीच टाकणार असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। आतापर्यंतचा रिवाज असा आहे की तुम्हाला जर रस्ता बांधायचा असेल तर ज्याला लँड ॲक्विजिशन म्हणतो, ती लँड ॲक्विजिशन ही सरकारने करून द्यायची असते आणि मग पुढे कंत्राटदार ती गोष्ट करतो। हे सगळे रस्ते करत असताना प्रत्येक वेळेला हाच प्रॉब्लेम आलेला आहे की जागा संपादित केलेली नाही, कंत्राटदाराला कंत्राट देऊन मोकळे झालेत, पैसे गेलेत, पैशातनं त्यांचे टक्के गेलेले आहेत आणि रस्ता तिकडेच आहे। हे वर्षानुवर्ष याच गोष्टी होत आल्यात। आता हे नॅशनल हायवेची जी स्थिती आहे, स्टेट हायवेची स्थिती आहे, राज्य सरकारने केलेली कामं आहे, हे कमिशनखोरीचं लक्षण आहे। प्रचंड कमिशन खालाय, 40% कमिशन तुम्ही ओरबाडून खाल तर काय रस्त्यांची स्थिती राहील, कशी राहील? आणि एवढं मोठा कमिशन दिल्यानंतर तो रस्त्यामध्ये खडी टाकणार आहे का माती टाकणार आहे? तुमच्या जर उरावर माती फेकत असेल तो ठेकेदार 40% रुपयानं, गिट्टी टाकत असेल, दगड टाकत असेल तर रस्त्यावर मातीच टाकेल ना।